जय भीम, जय संविधान. मी अजित कांबळे या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की काल दिनांक 9 जुलै 2026 रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी अशी एक घटना घडली की या देशामध्ये लोकशाही आहे का हुकुमशाही आहे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. याचं कारण असं की गेले एक आठवडा झालं भर पावसामध्ये आपल्या आरोग्याची काळजी न करता सातारा शहरातील अनेक मागण्या, अनेक बेकायदेशीर कामं जी चाललेली आहेत ती थांबली पाहिजेत. या संदर्भात गेले एक आठवडा झालं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे आणि महिला जिल्हाध्यक्ष पूजा बनसोडे या ठिकाणी बसलेल्या होत्या. परंतु गेले एक आठवडा झालं त्यांची प्रकृती खराब झाली पावसामध्ये भिजून. परंतु जिल्हाधिकारी यांना सांगून देखील जिल्हाधिकारी या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देण्यास आलेले नाहीत. त्यांच्या मागण्या काय आहेत ते त्यांना समजलेले नाहीत. शेवटी यांनी अशी भूमिका घेतली की आपला जीव गेल्याच्या नंतर या जिल्हाधिकाऱ्यांना जाग येईल का म्हणून या दोघांनी असा निर्णय घेतला. पूजाताईंना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिरून स्वतःच्या अंगावरती इंधन टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. अक्षय कांबळेनं कमानीवरती चढून फासावरती जाण्याचा प्रयत्न केला. त्यांचा एकच उद्देश होता, त्यांना काय स्वतःसाठी आंदोलन केलं होतं का? त्यांना बंगला पाहिजे होता का? त्यांना गाडी पाहिजे होती का? तर नाही, त्यांना हेच पाहिजे होतं की सातारामध्ये ज्या चुकीचा प्रकार चाललेला आहे तो रोखला पाहिजे. हे काम जिल्हाधिकाऱ्याचं आहे, कारण तुम्हाला ही कामं करण्यासाठी लाखोच्या रुपयाने पैसा मिळतो, लाखोंच्या रुपयाने पगार मिळतो. हा जनतेच्या टॅक्समधून मिळालेला असतो. आपलं कामच असतं की जनतेचं कामं करणे हे आपलं काम असतं आणि त्याच माध्यमातून जनतेच्या टॅक्समधून आपल्याला पैसा मिळत असतो. परंतु आपण या कामाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि अशी माणसं जर आपल्याला सांगत असतील की अशा प्रकारची कामं या सातारा शहरामध्ये होतात तर आपण ही रोखली पाहिजेत, ना की यांना जीव देण्यास भाग पाडलं पाहिजे. तर या सामाजिक कार्यकर्त्यांना जीव देण्यास भाग पाडणाऱ्या या जिल्हाधिकारी यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही दोघं काय फक्त दोघं नाहीत, हे समाजाचे नेतृत्व करणारे दोघं युवक आहेत. यांना जर उद्या काय झालं तर या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही एक समाज बांधव म्हणून एक मोठा मोर्चा काढणार आहोत, हे या ठिकाणी मी जाहीर आवाहन करतो. आणि या गेंड्याच्या कातडीच्या जिल्हाधिकाऱ्यांना, हो गेंड्याच्या कातडीचे जिल्हाधिकारी आहेत, कारण एखाद्याचा जीव जात असेल तरी आपल्याला जाग येत नसेल तर तुम्हाला गेंड्याच्या कातडीचे जिल्हाधिकारीच म्हटलं पाहिजे. जर आपण यांच्या मागण्या ज्या कायदेशीर आहेत त्या जर मान्य केल्या नाहीत तर आपल्याला काहीही अधिकार नाही या खुर्चीवरती बसण्याचा. आपण आपली बदली सातारा जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये करण्यात यावी अशी या ठिकाणी मागणी करतो आणि सर्व समाज या दोघांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे हे